गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी एक वेगळी उत्सुकता आपल्याला बघायला मिळते. अशातच नागपूरमधील सार्वजनिक ठिकाणी जिथे गणपती बसतो त्या ठिकाणामधील प्रत्येक मंडळ देखील सज्ज झालेलं आहे. तर कशासाठी की यावर्षीची सजावट कशी असणार आहे, यंदा आपण काय नवीन करणार आहे बाप्पाच्या आगमनासाठी. म्हणूनच आज आम्ही नागपूरच्या रामकृष्णनगर येथील गणेश उत्सव मंडळ यांच्याकडे आलेलो आहोत. तर इथे यांची थीम जी आहे ती आहे हॅरी पॉटर. म्हणजेच काय, हॅरी पॉटर म्हटलं की लहानपणापासूनच आपण बघितलेलं आहे एक जादुई दुनिया. तर यंदा बाप्पाचं आगमन जादुई दुनियेत होणार आहे. तर बघूया कसं होणार आहे. आता या जादुई दुनियामध्ये आल्यानंतर असं वाटतं की जरूर नेमकं हॅरी पॉटरमध्ये जे ॲनिमी होते, जे कॅरेक्टर होते ते इथे तर बघायला मिळणार नाहीत. कारण इथे 2 स्टेप पार केल्यानंतर बाप्पाचं दर्शन होणार आहे. बाप्पांचं दर्शन होण्यापर्यंत हॅरी पॉटर मधले सर्व कॅरेक्टर तर आपल्याला अगोदर भेटतील नाही. हे देखील बघण्यासाठी सगळेच जण एक्सायटेड असतील. आणि नक्कीच ही जी थीम आहे जी आपण बघत आहोत यामध्ये मला तर असं वाटतंय की कुठेतरी आपण इमॅजिनेशन करू शकतो की हॅरी पॉटर ही थीम आणि ती मूवी लहानपणी बघितली होती ती पुन्हा तर आपल्याला बघायला नाही मिळणार आहे. येथीलच कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं यंदा काय असणार आहे आणि काय ते आपल्यासाठी नवीन घेऊन आलेले आहेत. तर आता आपल्यासोबत आहेत गणेश उत्सव मंडळ याचे जे ऑर्गनायझर आहेत. त्यांची यावर्षीची थीम काय आहे, यावर्षी नेमकं काय असणार आहे हे स्वतः आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आणि खूप अभिनंदन की आपल्या मंडळातर्फे काहीतरी नवीन आम्हाला बघायला मिळणार आहे. सर्वप्रथम तुमचा परिचय आणि यावर्षीचं काय आयोजन तुमचं असणार आहे. माझं नाव निखिल प्रकाश साफले आहे मॅडम. मी या रामकृष्णनगर गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे. यावेळेस आम्ही काहीतरी आकर्षक आणि वेगळं असा सजावट करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे आम्ही हॅरी पॉटर ही थीम निवडली. या थीम मागे आमचा उद्देश हा होता की आजकालची युवा पिढी जी आहे ती पूर्ण तुम्ही जर बघितलं असेल तर डिजिटल आणि इतर मनोरंजनाच्या माध्यमांसोबत जुळलेले आहेत. तर त्यांना गणेशोत्सवाची आपली जी सांस्कृतिक वारसा आहे इतक्या दिवसाचा परंपरा आणि याच्यासोबत हा मेळ कसा साधता येईल आपल्याला युवा लोकांना इथे आणायचा, म्हणजे जेणेकरून ते येतील, गणपती बाप्पांचे दर्शन घेतील आणि हा वारसा असा चालत राहील पुढे, यावर आम्ही फोकस केलं होतं. तर आता बघू, प्रयत्न तर पूर्ण केला आहे. आता पुढे काय होतं ते आता तुम्हाला कळलंच. खूपसे एलिमेंट आहे, सरप्राइजेस पण भरपूर आहेत. तुम्ही यावं आणि मंडळाला व्हिजिट करून बाप्पांचं दर्शन घ्यावं हीच माझी तुम्हाला विनंती राहील. सर, आपण म्हटलं की हे काही युनिक केलेलं आहे त्यामार्फत युवक येतील आणि त्यांना डिजिटली जर ते माहिती पडलं तर ते डेफिनेटली काहीतरी प्रोत्साहन देतील असं तुम्ही म्हटलेलं आहे. पण नेमकं असं काय असणार आहे, कारण सर्व लोक येतील असं तुम्ही काय सांगणार आहे की जे सस्पेन्स लोकांसाठी आहे, थोडं त्याबद्दल. सस्पेन्स तर मॅडम, जसं तुम्हाला माहीत आहे हॅरी पॉटर ही जगभरात लहानांपासून मोठ्यांना परिचय असलेली थीम आहे. ही जादुई दुनियाच आहे पूर्ण. तर जादुई दुनियेत हॅरी पॉटरमध्ये जे कंटेंट्स होते तेच आम्ही थोडेफार इथे टाकायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे. आणि ते आम्हाला वाटत आहे की ते म्हणजे सक्सेसफुल होऊन जाईल आमचं. त्यामुळे आम्ही ही हॅरी पॉटर थीममध्ये यावेळेस थाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे किती वर्षापासून गणपती मांडला जातो आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदा तर नवीन असणारच आहे, पण आणखी काही नवीन कार्यक्रम असणार आहेत का? दरवर्षी हे आमचं आता मॅडम मला वाटतं 26वे वर्ष आहे. आधीचे आमचे म्हणजे जी बॉडी होती त्यांनी पण भरपूर प्रयत्न केला हा मंडळ चालवण्यासाठी. आता आम्ही जे करतो आहे सगळे यूथ लोक करतो आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी काहीतरी सरप्राईज एलिमेंट राहीलच, निश्चितच राहील. ते तुम्हाला इथे आल्यावरच कळलं आहे. ही माझी आग्रहाची विनंती राहील सर्वांना की मंडळात यावं, बाप्पांचं दर्शन घ्यावं, त्यांना आपोआपच सर्व कळलं आहे. नक्कीच आपण जेव्हा म्हणतो की हॅरी पॉटर तेव्हा खरंच आपल्याला देखील प्रश्न निर्माण होतो की हॅरी पॉटर म्हटलं की जादुई दुनिया. आणि आता जर आम्ही सांगू की बाप्पा येणार आहे आणि बाप्पा जर जादुई दुनियामध्ये येणार आहे तर सर्वांमध्ये एक एक्साइटमेंट तर बघायला मिळणारच आहे, पण सस्पेन्स आहे. कारण बाप्पांना जर जादुई दुनियामध्ये बघायचं आहे तर तो सस्पेन्स तुमच्यामध्ये देखील असायला पाहिजे. आणि म्हणूनच जर जादुई दुनियामध्ये येणाऱ्या बाप्पांचं जे विराजमान राहणार आहे 8 दिवसांचं ते बघण्यासाठी मलाही असं वाटतं की सर्वांनी यायला पाहिजे आणि ते व्हिजिट देऊन या युवक लोकांना तुम्ही देखील
प्रोत्साहन द्यायला पाहिजे. एक नवीन थीम आहे जिथे लहानपणापासून प्रत्येकांना आवडणारी हॅरी पॉटर आज पुन्हा एकदा येत आहे आणि डिजिटलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत येते. तर तुम्ही सर्वांनी यावं आणि इथे भरभरून प्रतिसाद द्यावा आणि बाप्पांना तसंच आत्मसात करून स्वीकार करावं अशी आमची देखील अपेक्षा आहे. असेच मंडळांच्या थीम्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू, असे सस्पेन्स आम्ही तुमच्यापर्यंत आणू. गणपती बाप्पा येतपर्यंत तोवर बघत राहा सिटी न्यूज नागपूर.